दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जना हो, नमस्कार. समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोध या ग्रंथातील समासांचं आपण चिंतन करतो आहोत, अभ्यास करतो आहोत. आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी चालू केलेल्या संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजवरून आपण 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला. आपण हा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण सगळी मंडळी नित्य नियमाने या उपक्रमाला भरभरून उत्साहाने पाठिंबा देत आहात. आपली सगळी कामं आटोपून आपण 2 वाजता दुपारची झोप बाजूला करून कामांची योजना लावून आपल्या या व्यासपीठावर सौ शुभदा फणसे आहेत. त्या सध्या अमेरिकेत आहेत. आता तिथं पहाटे 2:30, 3, 3:30 काही वाजले असतील. पण अशी मंडळी अमेरिकेतली सुद्धा त्या मध्यरात्रीची पहाटेची झोप बाजूला करून, अर्थात हे सगळं समर्थांच्या प्रेमाखातर आहे, समर्थांच्या श्रद्धेसाठी आहे, निष्ठेसाठी आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. पण आपण सगळे एका
काय म्हणता येईल, एका विचाराने प्रेरित झालेलो आहोत, वेडे झालेलो आहोत. म्हणून समर्थ रामदासांचं वाङ्मय, समर्थांचा दासबोध, त्यावर काही विचारायला मिळतंय, ऐकायला मिळतंय, अभ्यास करायला मिळतंय. या सगळ्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या व्यवधान बाजूला ठेवून प्रपंचातल्या सगळ्या गोष्टींची निकड बाजूला ठेवून आपण हे सगळं करतो आहोत. आपल्या सगळ्यांना त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. एक मोठा हुरूप, एक मोठं पाठबळ या निमित्ताने माझ्याही अभ्यासाला कारणीभूत होत आहे आणि एक वेगळा आनंद देणारं हे काम आहे. आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद म्हणू का कृतज्ञता व्यक्त करू, पण नक्की समर्थ रामदासांची आपल्या सगळ्यांवर कृपा आहे म्हणून हे सगळं जमत आहे. अनेक लोकांना काय करावं या परिस्थितीत असा मोठा प्रश्न पडलेला आहे. लोक सैरभैर आहेत, नातेवाईक आहेत, मित्र कंपनी आहे, कुणी ना कुणीतरी कोरोनानी ग्रस्त होत आहे. आजार यापेक्षा अनेक भयानक झालेले आहेत आपल्या नातेवाईकांना, आपल्या परिचितांना. पण आजार झाल्यानंतरची जी काही मानसिकता आहे ती फार बेकार आहे. त्यामुळे माणूस खचतोय. आजारी माणूस तर खचतोच आहे, पण त्याचे नातेवाईक जे आहेत ते जास्त हवालदिल होत आहे. अशा या वैश्विक संकटामध्ये आपली मानसिकता, आपलं शारीरिक बळ, आपली वैचारिक सधनता आपण सगळे टिकून आहोत. ही सगळी समर्थांची कृपा आहे, प्रभू श्रीरामाची कृपा आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा समास आहे दासबोधातला, त्या समासाचं चिंतन करण्याचा, खरं तर ते कालच करायचं होतं, पण करंट लक्षण यामध्ये माझाच करंटेपणा एवढा वाढत गेला आणि त्यामध्ये मला नंतर आमच्या एका कार्यकर्त्याचा प्रश्न आला. ते म्हणाले, तुम्ही दासबोधाचं विवेचन केलं का ग्राहक चळवळीची काही प्रसंग सांगितले, दासबोध बाजूलाच राहिला. मी समर्थ रामदासांची क्षमा मागितली आणि म्हणलं की खरंच वाहवत गेलो. काल करंट लक्षण संपवून उत्तम पुरुष निरूपण घ्यावा असा काल विचार होता. आपण काहीही जरी ठरवलेलं असलं पण इच्छा कुणाची आहे? त्यांची आहे. योजना कुणाची आहे? त्यांची आहे. आपण मनात आणून ठरवून होतंय काय? आपण आहे 2 दिवसांचा, देव बहुधा काळाचा, देवासी त्रैलोक्य ठावे. ती ओवी माझ्या लक्षात आली काल. म्हणलं आपण काही करून उपयोग नाही, काही ठरवून उपयोग नाही. जे करायचंय ते समर्थ बरोबर करतील. आज जो समास आपण पाहणार आहोत, सज्जन हो, आजचा समास हा इतिहासकारांना आणि ग्रंथराज दासबोधाच्या अभ्यासकांना किंवा समर्थांच्या चरित्राच्या वाङ्मयाच्या अभ्यासकांना एक वेगळी कलाटणी देणारा, एक वेगळी दिशा देणारा असा हा समास आहे. दशक 18, समास 6, उत्तम पुरुष निरूपण. 2 समास उत्तम पुरुष निरूपणाने दासबोधात येतात. आपण एक समास पाहिला आणि हा जो उत्तम पुरुष निरूपण समास आहे तो उत्तमच नव्हे तर अत्यंत उत्तम असणाऱ्या एका महान पुरुषासाठी समर्थ रामदासांनी लिहिलेला आहे.
पत्ररूपी समास आहे हा. इतर समासांपेक्षा हा समास अत्यंत वेगळा आहे. समर्थांचं पत्र आहे हे. कुणाला लिहिलेलं आहे, केव्हा लिहिलेलं आहे, कशासाठी लिहिलेलं आहे, त्याला पार्श्वभूमी काय आहे, कुठल्या कारणासाठी लिहिलेलं आहे, आणि ते कारण झाल्यानंतर पुन्हा समर्थ काय म्हणाले, ते या सगळं या समासामध्ये केवळ 22 ओव्यांमध्ये आहे. लहान समास आहे तसा. आपल्याला माहिती आहे केवळ 19 ओव्यांचा समास आहे महंत लक्षण. केवळ 19 ओव्या. महंताला काय सांगावं लागतं? अत्यंत महान तेजस्वी ओजस्वी पुरुषाचं सगळं चरित्र समर्थ रामदासांनी या समासामध्ये आपल्या समोर मांडलेलं आहे. हा समास इतिहासकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना जसा वेगळी प्रेरणा देणारा, वेगळी कलाटणी देणारा आहे, तसाच समर्थांच्या चरित्राचा जे अभ्यास करणारे आहेत त्यांना सुद्धा या समासातून वेगवेगळे आयाम मिळू शकतात. समर्थ रामदासांचे आणि शिवाजी महाराजांचे काय संबंध होते, त्याचा एक वेगळा आयाम एक वेगळं चित्र या समासामधून आपल्याला समजेल. या समासातल्या एकूण 22 ओव्यांपैकी पहिल्या 2 ओव्या एक वेगळा विचार सांगणारे आहेत. पहिल्या 2 ओव्या कशी रचना आहे बघा या समासाची. पहिल्या 2 ओव्या एक विचार देणाऱ्या, सूचना देणाऱ्या, मौलिक सल्ला देणाऱ्या आहेत. ओवी क्रमांक 3, 4, 5 या 3 ओव्यांमध्ये समर्थ रामदासांनी आसुरी प्रवृत्तीच्या एका अत्यंत अधम पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. समर्थ म्हणतात हा अधम पुरुष राक्षस जाणा. याला राक्षस जाणावे असा शब्द आहे समर्थांचा. ओवी क्रमांक 1 आणि 2 मध्ये मौलिक सल्ला दिलेला आहे. ओवी क्रमांक 3, 4, 5 या 3 ओव्यांमध्ये एका अत्यंत महत्वाकांक्षी, धूर्त, कपटी, उलट्या काळजाच्या मुसलमान सरदाराचा परिपात कसा केला पाहिजे आणि त्याचं वर्णन समर्थांनी ओवी क्रमांक 3, 4, 5 मध्ये केलेलं आहे. ओवी क्रमांक 6 पासून 21व्या ओवी पर्यंत समर्थ रामदासांनी गौरवोद्गार काढलेले आहेत. राजांचं कौतुक आहे. आणि त्यानंतरच्या 6 ओव्यांमध्ये जे अफाट कर्तृत्व, अचाट कर्तृत्व समर्थ रामदासांनी पाहिलं, अनुभवलं, ते सगळं पुढच्या 6 ओव्यांमध्ये समर्थ रामदासांनी लिहून ठेवलंय. अत्यंत वेगळ्या उंचीचा ग्रंथराज दासबोध या अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथामध्ये हा समास येणं म्हणजे केवळ भक्ती करून नव्हे, केवळ परमार्थ करून नव्हे, तर राष्ट्रोद्धार करण्याची संकल्पना घेऊन माणसाने जीवन जगलं पाहिजे. त्याचं अत्यंत मनोहारी दर्शन या समासामध्ये समर्थांनी आम्हाला दिलेलं आहे. अत्यंत वेगळ्या दर्जाचा, वेगळ्या उंचीचा हा समास आहे. आपल्याला माहिती आहे की दशक 6 समास 4 ब्रह्मनिरूपण या समासामध्ये समर्थ रामदासांनी कालगणना सांगितली आहे. आणि त्या कालगणनेप्रमाणे कलियुगाची किती वर्ष संपली, किती वर्ष राहिली यावरून लक्षात येत आहे की ग्रंथराज दासबोधाची रचना 1659 ते 60 या दरम्यान शिवथर घडीमध्ये झालेली आहे. 200 समासांचा दासबोध शिवथर घडीमध्ये पूर्ण झाला. आणि आपल्या लक्षात येईल
जावळीच्या चंद्रराव मोऱ्याचा पाडाव 1647-48, शिंगणवाडीला अनुग्रह 1649, राजांना समर्थांनी दिलेला अनुग्रह शिंगणवाडीला चाफळच्या जवळ. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा वध. स्वराज्यावर आलेलं एक सगळ्यात मोठं संकट, त्याच्यासारखं दुसरं संकट नाहीये. ते संकट आलं, दीड वर्ष ते संकट राज्यावर घोंगावत होतं आणि 6-7 महिने तर ते वाईमध्ये होतं. एवढं मोठं संकट, त्याचा महाराजांनी अत्यंत विचारपूर्वक, योजनाबद्ध त्या संकटाला राज्यावरून परतवून लावलं. नुसतं परतवून लावलं नव्हे, तर 5 मुसलमानी सरकारांच्या, राज्यांच्या, राज्यकर्त्यांच्या अंतःकरणात एक मोठी दहशत निर्माण करून ठेवली. एवढं मोठं संकट कुठेही आलं नाही. म्हणून समर्थ रामदासांनी शिवाजी राजांचं कौतुक करता करता एवढा सढळ हात सोडला की ते म्हणतात, तुम्ही ईश्वरी अवतार आहात. समर्थ रामदासांनी ईश्वरी अवतार ही संकल्पना फक्त दोघांना वापरली आहे. एक संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ईश्वरी अवतार, आणि दुसरे आहेत छत्रपती शिवाजी महाराज. या दोघांना केवळ समर्थांनी ईश्वरी अवतार अशी बिरुदावली लावलेली आहे. शेवटच्या ओव्या जर आपण पाहिल्या, देवांचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, बहुजनासी पाळणे, या ओव्यांवरून काय लक्षात येतं आपल्याला? देवांची चिंता वाहणारा, ब्राह्मणांचं पाहणारा, बहुजनांचा आधार असलेला एकमेव राजा होता क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज. आणि 1660च्या दरम्यान जेव्हा हा ग्रंथराज दासबोध 200 समासांचा पूर्ण झाला, समर्थ तिथून निघालेले आहेत. आजही शिवथर घळीमध्ये माघ पौर्णिमेपासून, माघ प्रतिपदेपासून नवमी पर्यंत हा उत्सव साजरा होतो. सगळ्यात मोठा उत्सव आहे, 9 दिवसांचा उत्सव आहे. रोज एक गाव असतं प्रसादासाठी. 9 दिवसांचा उत्सव, दासबोध जन्मोत्सव. आणि तो कुठे होतो? जिथं शिवथर घळ आहे, 100 फुटावरून पडणारा पाण्याचा प्रपात आहे, गिरीचे मस्तकी गंगा. काय वर्णन आहे ते! समर्थ रामदास म्हणतात, येथे यावया पुण्य पाहिजे. आपल्या बहुतेकांच्या भाग्याने हे पुण्य आपण आपल्या पदरी पाडून घेतलेलं आहे. समर्थ म्हणतात, येथे यावया पुण्य पाहिजे. कथा निरूपणे काळ सार्थक जात असे, येथे यावया पुण्य पाहिजे. शिवथर घळी जावया पुण्य पाहिजे. आज आपण संकल्प केला पाहिजे. ज्या ठिकाणी समर्थ रामदासांनी भाद्रपद मास पर्यंत गणपतीची आराधना केली, गणपतीचं पूजन केलेलं आहे, त्या शिवथर घळीमध्ये आज आपण संकल्प केला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव, 10 दिवसांचा उत्सव आजपासून चालू झालेला आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणरायाला आज आपण प्रतिष्ठापना केलेली आहे, यथासांग पूजा केलेली आहे. लॉकडाऊन जरी असलं तरी आम्ही सगळं यथासांग केलेलं आहे. आज गणेशाची आराधना आहे. 10 दिवस इथून मोठा जल्लोष आहे.
बाहेर जरी नसला तरी आमच्या अंतःकरणात आहे. आणि शिवथर घडीतही समर्थ रामदासांनी गिरधर स्वामी समर्थ प्रतापात लिहितात, भाद्रपद मास पर्यंत 2 पुरुष सिंदूर वर्ण, 2 पुरुष सिंदूर वर्ण गणपतीची पूजा करतायत. 2 महापुरुष समर्थ रामदास आणि क्षत्रिय कुलावतंस छत्रपती श्री शिवाजी महाराज. अत्यंत सुरेख असा हा समास आहे. आणि आपण तो समास पाहूया. समासातल्या ओव्या आता आपण पाहू. दशक 18 समास 6 उत्तम पुरुष निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम. नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे. विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारिजे श्रीराम. शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज. अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभान पवे श्रीराम. काय अर्थ या ओव्यांचा? मी आपल्याला म्हणालो, ग्रंथराज दासबोधाच्या पठडीमध्ये न बसणारा हा समास आहे, पण समर्थांना राष्ट्रोद्धार अपेक्षित आहे. जे जे आमच्या संस्काराच्या, आमच्या कुळधर्म कुळाचाराच्या अगेन्स्ट उभे राहतील, त्यांची कत्तल केल्याशिवाय, त्यांना आपल्या रस्त्यातून खड्यासारखं बाजूला टाकल्याशिवाय या राष्ट्राला पुन्हा परमवैभव संपादन करणं शक्य होणार नाहीये. समर्थ हृदय नानासाहेब देव म्हणतात, शिवसमर्थांचे स्मरण हेच महाराष्ट्राचे जीवन. शिवसमर्थांचे विस्मरण हे महाराष्ट्राचे मरण. पण काही नतद्रष्ट लोक शिवसमर्थांच्या संबंधामध्ये आगळीक करतात, आक्षेप घेतात. राजांना समजलं नाही ते यांना समजलं का? विषय वेगळा आहे. आज आपल्याला समास पाहायचा आहे. समास असं सांगतो, नाना वस्त्रे भूषणे. भेटायला जायचं आहे खानाला. अहो, खानानी त्या प्रतापगडाच्या माचीवर बांधलेला शामियाना पाहिल्यानंतर तो थक्क झाला आणि तो पंताजी काकांना म्हणजे शिवाजी महाराजांच्या वकिलांना म्हणतो, अरे पातशाह्यांकडे सुद्धा एवढी मिळकत नाहीये. पंताजी काका म्हणाले, काय वकील आहेत पंताजी काका, महाराजांचे वकील. ते म्हणाले, खान साहेब, हे सगळे पातशाह्यांचेच आहे आणि पातशाहाकडेच जाईल. त्याचा अहंकार फुलवलाय पंताजी काकांनी. खानाचा अहंकार फुलवलाय. हे सगळं तुमचंच आहे, हे तुम्हालाच घेऊन जायचं आहे. काय खानाला वाटलं असेल? त्याच्या मनातला अहंकार किती फुलला असेल? राजे काय काय वस्त्र घालून गेले. कमरेला शेल आहे, जिरेटोप आहे, अंगरखा आहे. नाना वस्त्रे भूषणे. नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे. विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारिजे. जसं शरीराला सुंदर करायचं आहे, आभूषित करायचं आहे, अलंकृत करायचं आहे, तसं समर्थ रामदास म्हणतात राजकारण आता तुम्हाला करायचं आहे. विवेके विचारे, विवेकाधिष्ठित वैराग्य आणि विवेकाधिष्ठित विचार. विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारिजे.
तुमचं अंतःकरण विचार आणि विवेकाने सुद्धा शृंगारलं पाहिजे. शरीर तर आहेच आहे, कारण तुम्हाला अत्यंत कपटी धूर्त माणसाशी भेटायला जायचं आहे. राक्षस आहे तो. शरीर सुंदर सतेज वर्णन करतायत राजांच्या शरीराचं समर्थ रामदास. शरीर सुंदर सतेज, वस्त्रे भूषणे केले सज्ज. तुम्ही ते करणार आहात, ते होणार आहे माहिती आहे मला. मूळची अंगकांती काय तेजस्वी आहे. आभूषण घालणार आहात, उंची वस्त्र घालून जाणार आहात. राजकारणामध्ये विवेक आणि विचार सुद्धा त्याच तोडीमोडीचा तुम्ही करणार आहात. त्याच तोला मोलाचा विचार, उच्च पातळीचा विवेक आणि विचार तुम्ही करणार आहात, कारण हे एक वेगळं राजकारण आहे. अंतरी नसता चातुर्य बीज, कदापि शोभान पवे. समर्थवरती सुनील दादा चिंचोळकरांनी या चरणाचा अर्थ काय लावलेला आहे? अंतरी, कपड्यांच्या खाली, अंगरख्याच्या खाली काय असलं पाहिजे? चातुर्य बीज असलं पाहिजे, चिलखत असलं पाहिजे. त्याला चातुर्य बीज नाव दिलंय, चिलखत. आपल्याला माहिती आहे चिलखताचा काय रोल या भेटीमध्ये झालेला आहे. समर्थवरती सुनील दादा चिंचोळकर म्हणतात, हे जे वाक्य आहे, अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभान पवे. किती उंची वस्त्र घाला, पण त्याला ती बरोबरी नाहीये, शोभा नाही येणार, अशोभनीय होईल. म्हणून चिलखत घातलं पाहिजे. राजांनी मसलत केलेली आहे. आदल्या दिवशी रात्री 9 नोव्हेंबर 1659 सगळी निजानीज झाल्यानंतर गडावर पंतोजी काकांना बोलावून घेतलं. खासे सरदार जमवले आणि विचार केला, कसं जायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, कसं चालायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, कसं पळायला पाहिजे, कसं परत यायला पाहिजे. तेव्हा बऱ्याच जणांनी सुचवलं, राजे आपण चिलखत घातलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे या देशाच्या पंतप्रधान माननीय इंदिराजी गांधी गळ्यापासून गुडघ्यापर्यंत त्या कायम चिलखत घालायच्या. पण संसदेमध्ये कार्यक्रम आहे, कुठे काही पब्लिक कार्यक्रम नाहीये, म्हणून त्या चिलखत न घालता निघाल्या. आणि शत्रू किती योजनाबद्ध असतो, किती धूर्त असतो, किती कावेबाज असतो, याचं उदाहरण आपण काही वर्ष पाहिलंय ना. 1984 नोव्हेंबर 1984 आणि घात झाला. ते चिलखत घालण्याचं सुतोवाच समर्थ रामदासांनी दुसऱ्या ओवीतल्या 3ऱ्या चरणात केलेलं आहे. अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभान पवे. चातुर्य बीज म्हणजे चिलखत. तोंड हे कांड कठोर वचनी, ही ज्या पुढच्या 3 ओव्या आहेत, या 3 ओव्यांमध्ये अफजल खानाचं वर्णन आहे. तुंड हे कांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्यायनीती अंतःकरणी घेणार नाही श्रीराम. तरे शीघ्र कोपी सदा, कदापि न धरी मर्यादा, राजकारण संवादा मिळोची रेणे श्रीराम. ऐसे लौंद बेईमानी, कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मार जनी, राक्षस जाणावे श्रीराम. काय भाषा आहे समर्थांची, किती टोकाची शब्द वापरलेले. समर्थ म्हणतात, तुंड हेकांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी. अहंकाराचा नुसता दर्प आहे अंगामध्ये, त्याचं कर्तृत्वच तसं होतं.
न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही. न्याय नीती त्याला माहितीच नाही, त्याचा लवलेश, त्याचा वारा सुद्धा नाहीये त्याला. अत्यंत अन्यायी, अत्यंत कपटी, अत्यंत धूर्त असा हा अफजल खान आहे. तरे शीघ्र कोपी सदा, तरेवाईतपणे वागतो, लगेच रागाला येतो. तरे शीघ्र कोपी सदा, कदापि न धरी मर्यादा, कुठलीच मर्यादा त्यांनी धरली नाही. त्याचं कर्तृत्व सुद्धा अमर्याद असंच होता, धिप्पाड होता, शारीरिक संपदा होती, त्याची नशा होती, त्याचा उन्माद होता. कदापि न धरी मर्यादा, राजकारण संवादा मिळोची नाही. हा राजकारण संवादाच्या लायकीचा नाहीच आहे. आणि म्हणूनच त्याला झुलवत 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 तिथं बोलावलेलं आहे. त्याच्याशी शत्रुत्व तर असं नाही करता आलं असतं सरळ सरळ. किती क्रूर आहे हा. याची क्रूरता आपण कल्पना नाही करू शकत. 1638 ते 1640 ही 2-3 वर्ष तो अफजल खान आणि शहाजी राजे ही दोघं मिळून, या दोघांना रणदुल्ला खानाने कर्नाटकात पाठवलेलं होतं, दक्षिणेमध्ये. आणि अनेक स्वाऱ्या या 2 वर्षात या दोघांनी मिळून केल्या. शहाजी राजे सुद्धा तसेच होते, तलवार त्यांची पाजळच होती. कुठेतरी ती खंत या अफजल खानाच्या मनात होती. अनेक राजे छोटे छोटे होते दक्षिणेमध्ये. यांनी काय करावं? अफजल खानाने त्यांना भेटीसाठी बोलवावं, चर्चा करण्यासाठी बोलवावं, आणि आल्याबरोबर तिथंच त्याला कापून टाकावं. शिरे प्रांत आहे बेंगलोर जवळ. तिथल्या कस्तुरीरंग राजा नावाच्या राजाला त्यांनी बोलावलं आणि अत्यंत घातकीपणे, अत्यंत दर्दनाक असा मृत्यू त्याला त्यांनी दिला. का तर लोकांवर दहशत बसावी, इतर राजांवर, आणि त्यांनी सगळी त्याची संस्थानं अफजल खानाला सुपूर्द करावी. शहाजी राजांना नंतर अटक झाली. शहाजी राजांना आदिलशहाने सोडलं, त्यांना मुक्तता केली. 3 वर्ष 1647 ते 1649 शहाजीराजे कैदेमध्ये होते, आदिलशहाचे. आणि एक घटना तर अशी आली की यानंतर यमसदनी पाठवणार, मृत्यू आहे शहाजीराजांना, अशी चर्चा चालू झाली. पण ग्रह फिरले आणि आदिलशहाने शहाजीराजांना मुक्त केलं. तो एक सल अफजल खानाच्या मनात आहे. कशा घटना घडत गेल्या आणि तो किती कपटी होता, किती धूर्त होता, हे आपल्या लक्षात येईल. हा खरा तर जावळीचा जो प्रांत आहे त्याचा सुभेदार नेमलेला आहे ह्याला, अफजल खानाला. पण जावळीच्या प्रांतामध्ये चंद्रराव मोरे राहत होता. चंद्रराव मोरे, या मोऱ्यांना हा जो चंद्रराव किताब दिलेला आहे तो शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. पण हा नंतर बिघडला, त्याचं डोकं फिरलं आणि त्यांनी राजांनाच पत्र लिहिलं, तुम्ही कोण स्वतःला राजे म्हणवणार? आम्ही राजे आहोत आणि महाबळेश्वराच्या आशीर्वादाने आम्ही हे आमचं राज्य करतोय. महाबळेश्वरला ती पंचगंगा नद्या, तिथली जी मंदिरं जी बांधलेली आहेत, ही सगळी मंदिरं चंद्रराव मोऱ्यांनी बांधलेली आहेत. पण अहंकार, स्वराज्याचा तिटकारा, दुसऱ्याच्या इथं चाकरी करूनच सगळी जिंदगानी घालायची सवय. राजांनी सांगितलं त्याला कैद केली जाईल,
भल्या बोलानी सामोरे या, हात बांधून या पांढऱ्या रुमालानी, नाही तर आम्ही येऊ आणि कैद करू. पहिलं पत्र आहे राजांचं. राजांना चंद्रराव मोरे लिहितो, तुम्ही स्वतःला समजता काय? येता जावली जाता गोवली, इथून तुम्ही जिवंत जाणार नाहीत जर आलात तर, आणि जर उद्या यायचं असेल तर आजच या. काय घमेंडखोर आहे हा सुद्धा चंद्रराव मोरे. तो म्हणतो उद्या यायचंय तर आजच या, आणि तुम्हाला काय पाहिजे त्याचा मी जे सांगतोय त्याची तुम्हाला खरी खोट, तुम्हाला जर साक्ष पटवून घ्यायची असेल तर या, आणि येता जावली जाता गोवली, इथून जिवंत जाऊ देणार नाही, अशी धमकी त्यांनी राजांना दिलेली. समर्थ रामदास शिवतरघळीमध्ये आहेत, आणि शिवतरघळीवरून वर एक 2 ते 2.5 किलोमीटर 3 किलोमीटरवर चंद्रराव मोऱ्यांचा वाडा आहे. आजही मोठमोठे दगड तिथं पडलेले आहेत. 350 वर्ष झाली चंद्रराव मोरे त्या काळात तिथं राहत होता, आणि अत्यंत बिकट असा दुर्गम भाग आहे तो जावळीचं खोर आहे ते. आजही संध्याकाळ झाल्यानंतर आपल्याला शिवथरघळीमध्ये रस्त्यावर पटकन शिवथरघळीमध्ये जावं वाटतं. चारी बाजूनी उंच डोंगर आहे, अत्यंत दाट झाडी आहे. 350 वर्षापूर्वी काय असेल तिथलं वातावरण. महाराजांनी योजना केली, चढाई केली. आता असं वाटत नाही की समर्थ तिथं खाली आहेत 4 किलोमीटरवर 3 किलोमीटरवर, आणि त्यांनी काही योजना नाही केली. समर्थांना काही माहिती नाही. राजे राहिलेलेत शिवथर प्रांती. शिवाजी महाराजांनी ज्या शंकराच्या महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलेले ते मंदिर शिवथरघळीपासून वॉकेबल डिस्टन्सवर आहे. 15 ते 20 अर्धा तास जास्तीत जास्त अंतर पायी गेलो तर आपण. गावकरी सांगतात राजे इथे येऊन गेलेलेत. मोठा उत्सव भरतो तिथं, सप्ताह वगैरे असतो. 1656 चंद्रराव मोऱ्याची गर्दन उडवली आहे राजांनी. येता जावली जाता गोवली कोण म्हणाल? त्याला सांगितलं, अगोदर पत्र पाठवलं, कैद करून आणील, आणि नंतर सांगितलं आल्यानंतर गर्दन उडवली जाईल. आणि झालं तसंच. पळून गेला. पुन्हा त्याला स्वराज्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण मोठा बेरकी निघाला तो. आदिलशहा सोबत संधान बांधलं त्यांनी, पत्र लिहून विजापूरकरांसोबत संधान बांधलं, आणि मग दुसरा इलाज नव्हता. राजांनी शेवटी गर्दन उडवली. 1656 मध्ये चंद्रराव मोरे मारला गेला. खानानी किती कपटी होता, म्हणजे खानाचं वैर हे भोसले कुटुंबियांशी फार जुनं आहे, केवळ शिवाजी महाराजांशी नाही आहे. अहो, शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंना खानानी कपटानी मारलेलं आहे. कनकगिरीची चढाई चालू होती, आणि असा गोळा फेकला की तो संभाजी राजांना लागला. शिवाजी महाराजांचे थोरले बंधू मोठ्या कपटानी धूर्तपणे अफजल खानानी त्यांना मारलेलं आहे. आणि नंतर माखलाशी केली. तोफेचा गोळा चुकून अंगावर पडला, त्यात ते गेले. पण त्यांनी मुद्दाम केलेले हे सगळं. 16 नोव्हेंबर 1654 घटनाक्रम पहा तुम्ही. 1656 ला चंद्रराव मोरे मारला. 1647 ते 1649 शहाजीराजे कैदेत आहेत, सुटलेले आहेत. 16 नोव्हेंबर 1654 ला संभाजी राजांना तोफेच्या गोळ्याखाली मारलेलं आहे. किती धूर्त आणि किती कपटी आहे हा.
अहो, जेव्हा त्याला बडी साहेबांनी आपल्याला माहिती आहे सगळा प्रसंग, आपण इतिहासात वाचलेला आहे. तो विडा घेतो आणि असा डौलत डौलत कसा एखादा बोकड चालतो मदमस्त झालेला. आणि जेव्हा तो म्हणाला की मी शिवाला पकडून आणीन, जिंदा नाही तर मुर्दा. 3 वर्ष पुरेल एवढं साहित्य त्याच्यासोबत दिलेलं आहे. कल्पना करू शकतो आपण? 3 वर्ष म्हणजे बडी साहेबाच्या मनामध्ये सुद्धा किती धडकी आहे की ही काही मोहीम लवकर संपणार नाहीये, काय होईल माहिती नाही. सगळ्यात मोठं संकट स्वराज्यावर आलेलं हे खानाचं आहे. 12,000 घोडदळ दिलेलं आहे, 10,000 पायदळ दिलेलं आहे, घोडे, उंट, हत्ती, बाजार बुणगे, व्यापारी हे तर वेगळेच. आणि पत्र सुटली, खलिते सुटले. शिवाजीचा पाडाव करायचा आहे, त्यामुळे तुम्ही सगळे खानाला येऊन मिळा. किती संख्या झाली असेल, किती मोठी फौज झाली असेल खानाची. 22 सरदार खानाने आपले खाशे खाशे सरदार निवडले. आपलं दुर्दैव आहे सज्जन हो, त्यातले 13 लोक, 22 पैकी 13 हे मराठा सरदार आहेत. खानाचे विश्वासू, अत्यंत जवळचे, निकटचे सरदार 22 सरदार, त्यामध्ये 13 लोक मराठा आहेत. काय केलं त्यांनी? खानाला जेव्हा निघायचं ठरलं, सगळी तयारी झाली, आपण कल्पना नाही करू शकणार. आपलं हृदय कंपित होईल. 10-12 दिवस खान, अफजल खान जनानखान्यात पडून होता. तो बाहेर आला नाही. जनानखान्यामध्ये 200 स्त्रिया होत्या असं सांगितलंय. इतिहासात सगळा आकडेवारी आहे. 200 स्त्रिया उपभोग घेण्यासाठी 10 ते 12 दिवस अफजल खान जनानखान्यात आहे. 2 दिवसावर मोहीम आली आहे, निघायचंय. खान जनानखान्याच्या बाहेर आला. किती उलट्या काळजाचा आहे हा माणूस. माणूस कसला हैवान, राक्षस, अपस्मार जाणावे समर्थ म्हणतात ते उगीच नाही. त्यांनी 200 सैनिकांना बोलावलं आणि त्या 200 स्त्रियांना भोसकून ठार मारलं. किती उलट्या काळजाचा माणूस आहे. एवढा धूर्त आहे, कपटी आहे. ज्यांनी त्याची सेवा केली, ज्यांना यांनी भोगलं, त्यांना भोसकून ठार मारलं. 200 स्त्रियांना. कल्पना करू शकतो आपण? हे मोठं, सगळ्यात मोठं संकट आहे. तो निघाला, पंढरपूरला आला. ते घोंगावत येणारं वादळ जे होतं, ती अगोदरच सगळी चाहूल येत होती. पंढरपूरच्या पुजाऱ्यांनी पांडुरंगाची मूर्ती बाजूला काढली, दुसरी मूर्ती ठेवली. पंढरपूरला आला. त्याला माहिती आहे हजारो लाखो लोक इथे येतात, हे मोठं श्रद्धास्थान आहे. भ्रष्ट करून टाकलं पंढरपूरचं मंदिर, मूर्ती तोडून टाकली त्यांनी. तुळजापूर, आई भवानीची मूर्ती बदलून ठेवण्यात आली. त्याला माहिती आहे राजांची कुळ देवता आहे. जसं खच्चीकरण करता येईल तसं खच्चीकरण त्यांनी केलेलं आहे. मानसिक खच्चीकरण आहे. तुळजापूरच्या देवीला फोडलं, तुकडे तुकडे केले. तो पुढे मलवडीला आला. मलवडीला राजांच्या सईबाईचं माहेर आहे. एका दृष्टीनं त्यांचे मेहुणे आहेत, एका दृष्टीनं त्यांचे व्याही आहेत. बाबाजी नाईकांना त्यांनी पकडलं, साखळदंड बांधले आणि मृत्यूदंड देणार म्हणून अवयव सोडले. त्याला माहिती होतं की हे राजांच्या कानावर जाईल.
राजे घाबरतील, भीतील, त्यांच्यावर प्रेशर येईल. राजांनी अनेक पत्र इतर सरदारांना लिहिली आणि 60,000 रुपयाचा दंड भरल्यानंतर त्यांची सोडवणूक करण्यात आली. किती खान उलट्या काळजाचा हे आपण पाहिलं पाहिजे. तेव्हा लक्षात येईल की समर्थ का म्हणतात, तुंड हेकांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्यायनीती अंतःकरणी घेणार नाही, तरे शीघ्र कोपी सदा. पुढे त्याचा संदर्भ येईल, कसा रागात येत होता तो. तरे वाईटपणे वागायचं, शीघ्र कोपी सदा, लगेच राग, कदापि न धरी मर्यादा, विचार नाही, बेजबाबदार. राजकारण संवादा मिळोची देणे, याच्याशी संवाद करणं अत्यंत चुकीचं आहे. याच्याशी बोल आत्मघातकी आहे, पण तुम्ही करता आहात. म्हणून विवेक विचारे राजकारणे अत्यंत विचारपूर्वक करा, अत्यंत विवेकाने करा, अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने करा. ऐसे लौंद बेईमानी, काय शब्द आहे, लौंद बेईमानी. कदापि सत्य नाही वचनी, हा कधीच खरं बोलणार नाही. अहो, यांनी कित्येक प्रसंग आहेत असे. याचा सगळा इतिहास जो आहे ना, असाच क्रूर कर्म आहे हा. विश्वासाने जवळ बोलवणार आणि तिथंच गर्दन मारणार, तिथंच घात करणार, तिथंच खांडोळी करणार. कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मार जनी, राक्षस जाणावे. याला राक्षस असंच माना, हा राक्षसच आहे. काय वर्णन केलेलं आहे समर्थाने. हे सगळं अफजल खानाचं वर्णन आहे, अत्यंत घातकी आहे. पुढे समर्थ म्हणतात, समया सारिखा समयो येना, नेम सहसा चालेना, नेम धरिता राजकारणा, अंतर पडे श्रीराम. समयासारखा समयो येना, अशी वेळ पुन्हा येणार नाही की तो एकटा भेटायला येणार आहे तुम्हाला. शक्यच नाही, पुन्हा वेळ येणार नाही. ही वेळ हातून सोडू नका, काहीही करा. समयासारिखा समयो येना, नेम सहसा चालेना, नियमामध्ये बसू नका. काय कृष्णनीती आहे. समर्थ सांगतायत शिवाजी राजांना, अशी वेळ पुन्हा येणार नाही, एकटा तो सापडणार नाही. तुम्ही अत्यंत योजनाबद्ध केलेला आहे. त्याचं निम्म्यापेक्षा जास्त सैन्य जे आहे ते तर फार लांब आहे. थोडी कुमक घेऊन तो खाली आलेला आहे पायथ्याला, आणि तुम्ही त्याला वर बोलवलंय माचीवर. तुम्हाला वरून सगळं दिसतंय, त्याला खालून वरचं काहीच दिसत नाही. ज्या माचीवर एक अत्यंत सुळका आहे, प्रतापगडला आपण जाऊन आलेला असाल. शिवतरघळीपासून किती अंतर आहे प्रतापगडाचं. लोक जातात, सगळा प्रतापगड पाहतात आणि शिवतरघळीत येतात. काय योजना आहे हो सगळी. आणि आम्ही म्हणतो पुरावे कुठे आहेत. मूर्खासारखं बोलणं आहे. पुरावे कुठे आहेत. समर्थ म्हणतात, बोला याचे सांगो नये, सांगा याचे लिहो नये, इशारतीचे बोलो नये. इथं समर्थ म्हणतायत, समयासारिखा समयना, अशी वेळ पुन्हा येणार नाही. हा बेटा एकटा, हा हरामखोर आहे, हा पुन्हा तुम्हाला एकटा भेटणार नाही. अशी वेळ पुन्हा येणार नाही. या सेची संधी घ्या, काहीही करा. नियम सगळे बाजूला ठेवा, नियम बाजूला ठेवा. समर्थ सांगतायत राजांना, नेम सहसा चालेना, नेम धरिता राजकारणा अंतर पडे. राजकारणी माणसांनी फार नियमाला धरून चालता उपयोगी नाही. पारमार्थिक नियमामध्ये फार नीतीचा, फार न्यायाचा,
राजकारणामध्ये विचार करू नका, कारण हा राक्षस आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अडकू नका. नेम धरिता राजकारणा अंतर पडेल, विपुट होईल, योजना विस्कळीत होईल. त्यामुळे संधी आलेली आहे. ॲट एनी कंडिशन त्याला जिवंत जाऊ देऊ नका. राक्षस आहे, त्याला सोडून चालेल का? अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहोन चालावे, हट निग्रही न पडावे, विवेके पुरुषे श्रीराम. आपण विवेकी आहात, आपण पुरुष आहात. काय वर्णन आहे, काय शब्दांची पेरणी केलेली आहे. अति सर्वत्र वर्जावे, फार नियम, फार न्याय, याच्याशी बिलकुल तुम्ही मनामध्ये तुमच्या कुठेही न्यायनीती तुमच्या अंतःकरणाला शिव देऊ नका, कारण हा हरामखोर आहेच आहे तसा. प्रसंग पाहोन चालावे, पहा प्रसंग पहा, किती निकराचा आहे ते. बेकार आहे सगळं, मोठं संकट आहे आलेलं स्वराज्यावर. बहुतची करिता हट, तेथे येऊन पडिले तट, कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे श्रीराम. समर्थ म्हणतात त्याचा शेवट झालाच पाहिजे. बहुतची करिता हट, हट्टी आहे, हट निग्रही आहे. तेथे येऊन पडिले तट, दोन वेगवेगळे पक्ष आहेत विचारांचे, आणि तिथं दोन तट पडलेले आहेत. ईश्वराची आणि महामायची कृपा असली तरी स्वतः विवेक करणं आवश्यक आहे. म्हणून समर्थ म्हणतात कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी, परंतु विचार पाहोणी कार्य करणे श्रीराम. कार्य तुम्हाला केलंच पाहिजे. अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणाला, तू सगळं माझ्यावर सोपवून दे, सगळं मला अर्पण कर, पण इथून मागारा फिरू नको. तुला कर्म करणं भाग आहे. समर्थ म्हणतात बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे. ही भेट ठरली तेव्हा रामचंद्र अमात्य आणि काही खाशी सरदार मंडळी चाफळला गेलेली आहेत. समर्थांना त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. समर्थांना सगळी जाणीव आहे ह्याची, त्याशिवाय का हा समास आहे. समर्थांच्या कणेरीचा एक मठ आहे आणि वाईजवळ कनेरी आहे. वाईला ह्याचा मुक्काम आहे. 6-7 महिने राहिलेला आहे अफजल खान. वाई म्हणजे छोटंसं गाव, पण तिथं काय ते एकदम मोठी बाजारपेठ भरली. हजारो लोक तिथं राहायला आले ना, मोठमोठे तंबू, एक मोठं शहर वसलं ते. आणि तिथंच कनेरी मठ आहे. जिथं अफजल खानाचा मुक्काम आहे, तंबू पडलेला आहे, खूप सैन्य तिथं आहे. वासुदेव गोसावी हे मठपती आहेत. वासुदेव गोसावींनी पाठवलेलं पत्र आहे, आज ते उपलब्ध पत्र आहे. अत्यंत सांकेतिक पत्र आहे. काय पत्र लिहिलंय? वासुदेव गोसावींनी लिहिलेलं पत्र आहे. समर्थांना माहिती नाही असं आहे. आंबेजोगाई मठाचा तेल तुपाचा खर्च, मासिक खर्च जर समर्थांना जात असेल तर राज्यावर आलेलं एवढं मोठं संकट आहे आणि ते संकट निघालं आहे, याची इंटरलिंकिंग किती भारी आहे आपण विचार नाही करू शकत. वासुदेव गोसावी लिहितात, विवेके करावे कार्य साधन. आपण जर पहिल्या प्रत्येक चरणाचा पहिला शब्द जर घेतला तर काय अर्थ निघतो बघा. विवेके करावे कार्य साधन. वि जाणार नरतनु हे जाणवणं. जाणार नरतनु हे जाणवणं. पहिला चरणाचा पहिला शब्द आहे जा. वि जा. पुढील भविष्यार्थी मन रहाटोची नाही,
पुढील भविष्यार्थी म्हणजे पू, रहाटोची नाही, र, विजापूर. 4 चरण झाले. पुढे लिहिले पत्रामध्ये, चालू नये असन्मार्गी. चा, सत्यता बाणल्या अंगी. चालू नये असन्मार्गी, सत्यता बाणल्या अंगी. चा, स, रघुवीर कृपा ते प्रसंगी. हा असन्मार्गाने चालणारा माणूस आहे. आपण फार त्याच्यावर भरोसा ठेवू नये. सत्यता बाणल्या अंगी, आपल्यापर्यंत सगळ्या निरोप आलेले आहेत. म्हणजे या पत्रातून असंही लक्षात येतंय की अनेक पत्र राजांपर्यंत पोहोचलेली आहेत. त्याचा उल्लेख पुढे येतोय. रघुवीर कृपा ते प्रसंगी, रघुवीराची कृपा आहे. दास महात्म्य वाढवी. र, स, र, दा इथपर्यंत आलो आपण. विजापूरचा स, र, दा. दास महात्म्य वाढवी मधला दा. रजनीनाथ आणि दिनकर, 2 शिष्य आहेत. रजनीनाथ आणि दिनकर नित्य करीती संचार. ते फिरतायत, खबरा काढतायत, बातम्या काढतायत. सबसे पहले, सबसे तेज, एक पाऊल पुढे. काय काय आहे ना. वसुदेव शास्त्री म्हणतायत, वासुदेव गोसावी म्हणतायत, रजनीनाथ आणि दिनकर. र, नित्य करीती संचार. नी, ते फिरतायत, शोधतायत, बातम्या काढतायत, वार्ता काढतायत, सगळं लक्ष ठेवून आहेत. घाली ताती येरझार, येरझार. लाविले भ्रमण जगदीशे. भ्रमण फिरतायत पूर्ण त्या जगदीश, पूर्ण त्या संकुश त्या भागामध्ये ते फिरतायत. वि, जा, पू, र, चा, स, र, दा, र, निघाला. लाविले भ्रमण जगदेशी. आता पुढचा शेवटचा चरण आहे. शेवटची ओवी आहे, त्यातले 4 चरण. आदि माया मूळ भवानी. आ, विजापूरचा सरदार. आ, निघाला. आ, हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी. हे विजापूरचा सरदार निघाला आहे. प्रत्येक चरणाचा पहिला शब्द जर तुम्ही घेतला तर त्याचा अर्थ असा निघतो. विचार पाहून कार्य करणे, जाणार नर्तनु देह जाणणे, पुढील भविष्यार्थी मन, राहटोची नाही, चालू नये असन्मार्गी, सत्यता बाणाल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी, रजनीनाथ आणि दिनकर, लाविले भ्रमण जगदीश, घाली ताती येरझार, नित्य करीती संचार, आदिमाया मूळ भवानी, हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी. विजापूरचा सरदार निघाला आहे. आणि शेवटचे जे 2 चरण आहेत ते चरण असं सांगतात, एकांती विवेक करोनी इष्ट योजना करावी. विजापूरचा सरदार निघाला आहे हा संदेश, हे सांकेतिक पत्र कनेरी मठातून वासुदेव गोसाव्यांनी पाठवलेलं आहे. सगळी मंडळी भेटायला आली, समर्थांना चाफळला. समर्थांनी रामाच्या मस्तकावरचा तुरा काढला, तो अमात्यांकडे दिला. प्रसाद द्या म्हणाले राजांना. तो सगळा प्रसाद घेऊन ही सगळी मंडळी आलेली आहेत परत. समर्थ म्हणून म्हणतात, बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, रामाची तुमच्यावर कृपा आहे, भगवंताची तुमच्यावर कृपा आहे, विशेष तुळजा भवानी. पण या सगळ्या भगवंतामध्ये तुळजा भवानीची तुमच्यावर कृपा आहे. म्हणून वासुदेव गोसावी सुद्धा म्हणतात का नाही, सकल ब्रह्मांडाची स्वामिनी, आदिमाया आहे ती, आदिशक्ती आहे ती, तुमच्या जवळ आहे, तिच्यावर तुमची विशेष कृपा आहे. परंतु विचार पाहोनी कार्य करणे, पण अत्यंत सावध रहा, विचार करा, सजग रहा,
कारण हा लवंद आहे, बेईमानी आहे, अपस्मार आहे, राक्षस आहे. तो कसा कधी काय त्याचा धूर्तपणा, कावेबाजपणा बाहेर काढील त्याचा नेम नाहीये. अखंडची सावधाना, बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना, आणिले पाहिजे श्रीराम. समर्थ म्हणतायत काय तुम्हाला सांगावं. अखंडची सावधाना, बहुत काय करावी सूचना. तुम्हाला फार काही सूचना करण्याची गरज नाहीये. आपण बुद्धिमान आहात, आपण पराक्रमी आहात, आपण विवेकी आहात. तुमच्यावर भगवंताची कृपा आहे, तुळजा भवानीची कृपा आहे. पण सजग राहा, सावधान राहा. समर्थापासी बहुत जन, राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चळ करून या मन, लोक असती श्रीराम. समर्थापासी बहुत जन, आपल्यासारख्या समर्थ माणसाकडे, समर्थ राजाकडे अनेक लोक आहेत. ते केवळ बाजार बुणगे नाही आहेत. त्यांची तुमच्यावर निष्ठा आहे, श्रद्धा आहे. राहिला पाहिजे स्वाभिमान, त्यांचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे. काही खास सरदार लोकांचा याला संदर्भ कुठला आहे हो? याला खरं तर संदर्भ जो आहे तर तो आहे खंडोजी खोपड्यांच्या फितुरीमुळे. काय झालं की जेव्हा खानाचा वध झाला त्यानंतर खंडोजी खोपडे यांनी फितुरी केली आणि खानाची मुलं आणि माणसं पळून जायला मदत झाली. पण आपल्याला माहिती आहे की कान्होजी नाईक जेधे अत्यंत मातब्बर सरदार, अहो तो भेटायला आला. ते पत्र बडी राणी साहेबांचं आलेलं आणि त्यांनी ते पत्र राजांच्या समोर ठेवलं. राजांना वाटलं काही लोक जसे पक्ष बदलू असतात ना, निवडणुका आल्या का कशा उड्या मारतात तिकडे तिकडे. सत्ता, पद, पैसा, आज परिस्थिती तशीच आहे ना. ज्यांनी काही वर्षाखाली सत्तेत येऊ देणार नाही यांना अशा गुरकावण्या केल्या, तेच गळ्यात गळा घालून गुंफू मोत्यांच्या माळा, तुझ्या गळ्यानी माझ्या गळा. महाराष्ट्राचं अत्यंतिक दुर्दैव आहे हे. कान्होजी जेधे आले आणि त्यांनी ते पत्र दाखवलं. राजे विमनस्क अवस्थेत होते. ते म्हणाले ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही जा त्यांच्याकडे. कान्होजी जेध्यांनी डोळ्यातून पाणी आणलं. म्हणाले मी बेलाची रोटीची शपथ शहाजी राजांच्या चरणाजवळ घेतलेली आहे. मी आणि माझा मुलगा आम्ही तुम्हाला सोडून नाही जाणार कुठे. माझे भाऊ. राजे सहज बोलता बोलता म्हणाले वतन जाईल. त्यांनी दिलेलं ते वतन आहे. तेव्हा कान्होजी जेधे म्हणाले आयशा वतनावर आम्ही पाणी सोडू. अशी मातब्बर मंडळी आहेत. कान्होजी जेध्यांनी मध्ये बोलणी केली आणि या खंडोजी खोपड्याला मारता जीवे मारायचं ठरवलेलं होतं. पण त्यांना शब्द दिला राजांनी, ठीक आहे यांना आम्ही वागवू. त्यांचा जीव वाचला. पण राजांनी खंडोजी खोपड्याचा उजवा हात आणि डावा पाय काढला. रिकिबीत अगोदर डावा पाय घालावा लागतो. लगाम धरण्यासाठी घोड्याचा उजवा हात धरावा लागतो. तो हात आणि पाय काढला. कान्होजी जेध्यांना शब्द दिला. समर्थ म्हणतात राहिला पाहिजे स्वाभिमान, अशी तुमच्याकडे मंडळी असली पाहिजेत. समर्थापासी बहुत जन. अहो राजांचे वकील कोण आहेत? पंताजी काका, पंताजी बोकील. ते राजांचे वकील आहेत. अत्यंत बुद्धिमान माणूस, ब्राह्मण माणूस आहे, अत्यंत बुद्धिमान. आणि सगळी खानासोबत जी बोलणी केलेली आहेत ती पंताजी बोकिलांच्या मार्फत केलेली आहेत. आणि पंताजी बोकिलांनी खानाला फार सुरेख झुलवत ठेवलेलं आहे. आपण तो इतिहास वाचायला पाहिजे. तेव्हा या समासाचं आपल्याला किती महत्व आहे ते लक्षात येईल. पुढे समर्थ म्हणतात निश्चळ करून या मन,
लोक असती श्रीराम. तुमच्यावर अत्यंत दृढ निष्ठा आहे, न डळमळणारी निष्ठा आहे. काळजी करू नका. म्लेच्छ दुर्जन उदंड बहुता दिसाचे माजले बंड. या कारणे अखंड सावधान असावे श्रीराम. या महाराष्ट्रावर, या देशावर फार वर्षांपासून अनवणित अत्याचार करणारे, बायका पोरी उचलून नेणारे, पिकांना जाळून टाकणारे, माणसांना कापून टाकणारे हे राक्षस आहेत. म्लेच्छ, म्लेच्छ म्हणजे मुसलमान. दुर्जन, अत्यंत घातकी, बेभरोशी, कपटी, धूर्त, उदंड खूप झालेत हे. बहुता दिसाचे माजले बंड. यांना काबूत धरणारं कुणी नाहीये, नियंत्रण करणारं कुणी नाहीये. आणि आता जो हा खान आलेला आहे हा तर अत्यंत महाघातकी आहे. या कारणे अखंड सावधान असावे. सकळ करता तो ईश्वरू, तेणे केला अंगीकारू. तया पुरुषाचा विचारू, विरुळा जाणे श्रीराम. समर्थ म्हणतायत, पण तुमच्यासारखा अत्यंत अलौकिक, अद्भुत, विरळा पुरुष आहे की ज्याचा अंगीकार आता भगवंतानी केलेला आहे. तुमचा अंगीकार भगवंतानी केलेला आहे. सकळ करता तो ईश्वरू, ज्याने या सगळ्या ब्रह्मांडाची रचना केली, त्याला हे सहन होत नाहीये. त्यांनी तुमचा अंगीकार केलाय, त्यांनी तुम्हाला आपलं म्हणलेलं आहे, तुम्हाला सगळं पाठबळ तुम्हाला दिलेलं आहे त्या भगवंताने. या कारणे अखंड सावधान असावे. न्याय नीती विवेक विचार, नाना प्रसंग प्रकार, परीक्षिणे परांतर, देणे ईश्वराचे श्रीराम. आता इथून जे आहेत ते पुढच्या 6 ओव्या, इथून एकदम रूप या समासाचं पालटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, खान 10 नोव्हेंबर 1659. अहो किती संदर्भ आहेत मला तुम्ही सांगा. गिरधर स्वामींच्या समर्थ प्रतापामध्ये उल्लेख आहे. हे मूळ बाड धुळ्याला आहे, बाड क्रमांक 631. त्यामध्ये असं लिहिलंय, समर्थे आकारपूर्वक यवनास मारविले. समर्थे आकारपूर्वक, ज्याच्या नावाची सुरुवात अ पासून होते तो अफजल खान. सरळ सरळ आहे अर्थ याचा. आकारपूर्वक यवनास, मुसलमानास मारविले. मारलं नाही, मारविले. जे लागेल ते सगळं वैचारिक, शारीरिक, मानसिक बळ दिलेलं आहे. अहो भगवंतच पाठी राखाय राजांच्या, भगवंतानीच अंगीकार केलेला आहे. समर्थे आकारपूर्वक यवनास मारविले, मग चाफळ क्षेत्र उभे केले. आता इथं मला प्रश्न असा पडला की चाफळ क्षेत्र नंतर रामाची उपासना झाली का, रामाची प्रतिष्ठापना झाली का? तसं नाही आहे. क्षेत्र उभा केलं म्हणजे मोठी बाजारपेठ वसवली, मोठं शहर वसवला, उत्सव मोठ्या प्रमाणात चालू झाला, म्हणून क्षेत्र. श्री तुळजा माऊलीस संस्थापिले, जाऊली पर्वती प्रतापगडी. प्रतापगडावर तुळजा भवानीची प्रतिष्ठापना करायला लावली. आकारपूर्वक म्हणजे ज्याचं नाव अ पासून चालू होतं असा तो अफजल खान आहे. समर्थांना आता फार मोठी चिंता लागली की एवढं मोठं संकट आहे ते आलंय. जून मे मध्ये तो वाईला आला खान. 30-35-40 हजाराची फौज आहे, सगळी लोक त्याच्या सोबत आहेत. 22 सरदार मातब्बर, अनेक लोक मांडलिकत्व पत्करलेले त्याला येऊन मिळत आहेत. सगळे सरदार चिंताक्रांत आहेत, राजे चिंताक्रांत आहेत. राजांनी निरोप पाठवला. ही घटना जुलै-ऑगस्ट मधली असेल. मातोश्रींना आणि काही खाशा सरदारांना बोलावलं आणि सांगितलं, सकाळी सकाळी निरोप पाठवला पहाटे, आणि सांगितलं की मला रात्री स्वप्नामध्ये आदिशक्ती मला प्रसन्न झाली आणि ती म्हणाली की मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझा अंगीकार केलेला आहे,
जगन्माता आदिमातेचा प्रसाद मिळालाय, तिचा कौल मिळालाय. सगळ्यांना उत्स्फूर्तता आली, नवचैतन्य सळसळलं सगळ्यांमध्ये. जगन्माता जर आपल्या सोबत असेल तर भ्यायचं कशाला. आणि एक वेगळा परिणाम सगळ्या नातेवाईकांमध्ये, सरदारांमध्ये, सैन्यामध्ये पसरला. राजांना आईने स्वप्नात दर्शन दिलं आणि आईने कौल दिलाय, चला पुढे, मी आहे तुमच्याशी, तुमच्यासोबत. राजांची मानसिकता आपण लक्षात घेतली पाहिजे. किती कणखर आहे, किती धारिष्ट्यवान आहे. आपल्याला माहिती आहे ही सगळी घडामोड चालू असताना सईबाई आजारी आहेत. शंभूराजे 2-2.25 वर्षाचे आहेत आणि आजार बळावत गेला. 5 सप्टेंबर 1659 5 सप्टेंबर 1659 ला सईबाई निजधामी गेल्या. काय अवस्था आहे आपण विचार करू शकतो, आपण कल्पना नाही करू शकणार. काय संकट आली आहेत राजांच्या जीवनामध्ये. आणि त्यानंतर 1.5-2 वर्ष राजे घरी गेलेले नाहीयेत. आपली पत्नी गेली आहे, 2-2.25 वर्षाचं पोर घरामध्ये आहे. आई चिंताक्रांत आहे, तिला भेट नाहीये. कारण नंतरची जी मोहीम आहे राजांची, ती तळपती तलवार आहे, ती थांबलीच नाही. 5 सप्टेंबर 1659 ला 2-2.25 वर्षाचे संभाजीराजे असताना सईबाई निजधामी गेल्या. सगळी नवरात्र दुःखामध्ये गेली, सुतकामध्ये गेली. विकारी नाम संवत्सर लागला. शके 1581 1659 चंपाषष्ठी झाली. खंडोबाची पूजा केली राजांनी. राजे प्रतापगडावर आहेत. शंकराची पूजा केली, दानविधी केला, ब्रह्मवृंदांना बोलावलं. इतिहासात नमूद आहे. सगळ्यांचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले. आणि वेळ ठरली दुपारी 1 वाजता. ठरल्याप्रमाणे खान आला. तो शामियाना पाहून आश्चर्यचकित झाला. ज्यादा सैन्य आणले त्यांनी. केवळ असं ठरलं 10 अंगरक्षक आणायचे, ते बाणाच्या अंतरावर ठेवायचे, 2 किंवा 3 माणसं सोबत ठेवायचे. तो येऊन स्थानापन्न झाला. त्याचा वकील कृष्णाजी भास्कर, तोही ब्राह्मण आहे. ब्राह्मणांवर विश्वास यवन सुद्धा ठेवतात. राजांनी ठेवला, काय विशेष आहे. दुपारी 1ची वेळ ठरली. राजे सगळ्या तयारीनिशी आले. हातामध्ये बिचवा आहे, वाघनखं आहेत, अंतरी चातुर्य बीज चिलखत घातलेलं आहे. शामियान्यातल्या त्या सगळ्या वस्तू, ते सोफे, ते गाद्या, तक्के, लोड पाहून, त्यावर घातलेली मोत्यांची आभरणं पाहून खानाला असं वाटलं की अरे हे तर आमच्या पातशहाकडे पण नाही आहे. राजांचे पंतोजी काका म्हणतायत, वकील म्हणतायत, सरदार खान साहेब, हे सगळं पातशहांचंच आहे, त्यांच्याकडेच जाणार आहे. बसा तुम्ही निवांत. तुम्हालाच यमाकडे पाठवायची तयारी केली. पण पंतोजी वकिलांनी फार सुरेख तो प्रसंग आपण मुळातून वाचलं पाहिजे. हे सगळं मी सद्गुरू विजयराव देशमुख, त्यांची शककर्ते शिवराय, बाबासाहेब पुरंदरेंची छत्रपती शिवाजी महाराज या कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. ही ग्रंथ वाचलेले आहेत. कादंबरी कशी म्हणता येईल, ग्रंथ आहेत ते, इतिहास आहे तो. आणि राजे आले. खान उभा राहिला, सामोरा गेला. काय मखलाशी केली त्यांनी. आपल्या जवळची तलवार काढून
कृष्णाजी भास्करच्या ताटामध्ये ठेवली अभय दाखवण्यासाठी. पण हा राक्षस आहे. राजकारणा संवादा मिळवची नेने. राजे जवळ आले भेटण्यासाठी. खानाने डाव्या हातामध्ये डाव्या बगलेमध्ये त्यांची मान दाबायला चालू केली. राजांच्या लक्षात आलं दगा फटकाय. राजे तत्पर होते, राजे सावध होते, राजे कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. राजांनी ते वाघनख खानाच्या पोटामध्ये जोरात घातली आणि कोथळा बाहेर पडला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. खान ती पडलेली आतडी आपल्या पोटामध्ये दाबतोय आणि म्हणतो दगा केला, शत्रूला मारा, शत्रूला जिवंत जाऊ देऊ नका. तिघ चौघ जण आले पालखीमध्ये. खानाला घातला. संभाजी कावजी तिकडनं पाहिलं त्यांनी. खानाचा देह नेतायत. संभाजी कावजींनी तलवार काढली. अशी तलवार एका क्षणात फिरली, त्या भोयांचे पाय कापले गेले. पालखी सकट भोई तिथंच. संभाजी कावजींनी खानाची गर्दन मारली आणि ते थड तिथंच पडलं. वळ 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 वळ. पालीला मारल्यानंतर पाल कशी शेपूट टाकून देते तसा खानाची गर्दन काढली संभाजी कावजीने. राजे पुढे पळतायत. राजांनी सगळी योजना करून ठेवलेली आहे. तोफांमध्ये दारू गोळा भरून ठेवलेला आहे. बत्ती द्यायचं काम आहे. खानाचा वध झाला. एक मोठं संकट, भयानक मोठं संकट स्वराज्यावरच राजांनी लिलया परतवून लावलं. समर्थांनी प्रार्थना केलेली आहे देवीला. एकची मागणे आता द्यावे ते मज कारणे. समर्थ म्हणतायत एकची मागणे आता द्यावे ते मज कारणे. तुझा तू वाढवी राजा शीघ्र अम्माची देखता. आम्हाला पाहू दे आणि लवकर पाहायचंय आम्हाला. तू त्याचा वाढव त्याला. दुष्ट संहारिले मागे. तुझ्याबद्दल खूप ऐकलंय आम्ही. दुष्ट संहारिले मागे मूळ सामर्थ्य दाखवी. आता आम्हाला तुझं सामर्थ्य दाखव. परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. देवाची राहिली सत्वे तू सत्व पाहसी किती. रावणाने असंच केलं. सगळ्या देवांना बंदिवासात घातलं. त्यांचं सत्व फळाला. भक्ताशी वाढवी वेगी इच्छा पूर्ण करी. भक्ताला वाढव. तुझा भक्त तिथे अडचणीत आहे. प्रतापगडावर आहे. रामदास म्हणे माझे सर्व आतुर बोलणे. मी अत्यंत आर्ततेने बोलतोय, आतुर होऊन बोलतोय. रामदास म्हणे माझे सर्व आतुर बोलणे. क्षमावे तुळजे माते इच्छा पूर्णतेची करी. माफ कर, क्षमा कर माते, पण माझी इच्छा पूर्ण कर. फार ऐकलं मी तुझ्याबद्दल. मागोमाग काय झालं ते. 14 पिढ्यांचे पोवाडे सांगती ते शहाणे की वेडे. ऐकणाऱ्याने घडे की न घडे ऐसे पहावे. मी आता पाहणार आहे. मला तुझे ते पूर्वपार काय जे तुझे जे कर्तृत्व आहे ते मला नाही पाहायचं आता. आता तू माझ्या राजाला वाढव. तो मोठ्या संकटात आहे. कोथळा काढला. खान मारल्या गेला. खानाने व्यापारी जे आणले होते ते सगळे गडावर होते. त्या सगळ्या व्यापाऱ्यांना सगळा रोकड, जवाहिर, मोती, माणिक, पाचू, वस्त्र, प्रावरण, आभूषण सगळी एका क्षणात राजाची झाली. तोफा सज्ज होत्या. सैन्य सज्ज होत. जावळीचा प्रांत आहे. चंद्रराव मोरे राजांना म्हणाला येता जावली जाता गौरी. राजे खानाला म्हणाले नाहीत. राजांचे वकील तर पावली म्हणत होते तुम्ही त्यांच्या वडिलासारखे आहात. ते तुम्हाला घाबरतायत. तुमच्याबद्दल ते खूप ऐकून आहेत. तुमची त्यांच्यावर फार दहशत बसली आहे. ते मनाने कच्चे आहेत. अजून बच्चा आहे. पण त्या बच्चाने कोथळा काढला. स्वराज्यावर आलेलं अत्यंत महाभयानक संकट लीलया राजांनी परतवला. आता समर्थ अत्यंत खुश झालेले. समर्थ प्रशंसा करतायत. ह्या पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या सगळ्या राजांचं वर्णन आहे.
राजांचं कौतुक आहे, राजांची प्रशंसा आहे. न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षिणे परांतर देणे ईश्वराचे श्रीराम. महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे श्रीराम. अद्भुत कार्य केलंय तुम्ही, अत्यंत सावध होतात, महायत्न केले तुम्ही, अथक प्रयत्न केले, अत्यंत धारिष्ट आहे तुमच्या अंतःकरणामध्ये. कुठेही तुम्ही हडबडला नाहीत, गडबडला नाहीत, घाबरला नाहीत. यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाही सीमा नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे श्रीराम. समर्थ म्हणताय तुमचं यश, तुमची कीर्ती, तुमचा प्रताप, तुमची महिमा वर्णन करायला शब्द नाहीयेत. तुमच्या जवळचे जे उत्तमोत्तम गुण आहेत त्याला मर्यादा नाहीये, त्याला उपमा नाहीये माझ्याकडे. समर्थ म्हणतायत राजांबद्दल. देव ब्राह्मण आचार विचार कित्येक जनासी आधार सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे श्रीराम. आपण देवांची काळजी वाहता, ब्राह्मणांची काळजी वाहता, आचार विचार तुमच्याकडे आहे. अत्यंत कित्येक जनासी बहुजनासी तुम्ही आधार आहात. सदा घडे परोपकार, अत्यंत परोपकारी वृत्ती आहे. देणे ईश्वराचे. हे लोक परलोक पाहणे अखंड सावधपणे राहणे बहुतजनाचे सहाणे देणे ईश्वराचे श्रीराम. कित्येक लोकांनी तुम्हाला तुमच्याबद्दल काय काय बोलले, तुम्हाला सोडून गेले, पण तुम्ही त्या सगळ्यांना सहन केलं. प्रपंच अवघा केला, परमार्थ सुरेख करत आहात. यह लोक परलोक अखंड सावधपणे राहणे, देवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, बहुजनासी पाळणे देणे ईश्वराचे श्रीराम. आपण देवांचा कैपक्ष घेतात, देवांचं सगळं हवं नको ते पाहता. 200 होऊन चाफळ क्षेत्रासाठी तुम्ही देतात. अनेक सरदार पाठवता इथल्या योजनेसाठी. अनेक मंदिरांची तुम्ही जीर्णोद्धार केलात. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, भगवंताची इच्छा आहे. आणि ते काम तुम्ही करतात. देवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, सगळ्यांची चिंता वाहता. बहुजनासी पाळणे, जे बहुजन आहेत, जो मोठा समाज आहे त्या सगळ्यांचं पालन करते तुम्ही आहात. देणे ईश्वराचे. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार. आपण धर्मस्थापना करत आहात, आपण ईश्वराचे अवतार आहात. आपण साधे सुधे मानव नाही आहात, आपण ईश्वराचे अवतार आहात. म्हणून एकदा समर्थांना भेटायला राजे आले, वाकले. समर्थांनी पटकन दोन्ही खांदे धरले राजांचे. समर्थ म्हणतात आपण तर शिवाचे अवतार आहात. आणि उराला लावून घेतला, मिठी मारली. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे श्रीराम. तुमच्यासारखे अवतारी पुरुष मागे होऊन गेले, झाले, आहेत, तुमच्यासारखे आहेत. आणि तुमच्यासारखे अशी अवतारी पुरुष भविष्यामध्ये सुद्धा होणार. देणे ईश्वराचे. उत्तम गुणाचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्मवासना पुण्यश्लोक देणे ईश्वराचे श्रीराम. अत्यंत पुण्य श्लोक आहात. आपली सगळी वासना, आपली सगळी कामना धर्माच्या उद्धारासाठी आहे, राष्ट्राच्या उद्धारासाठी आहे. अत्यंत तीक्ष्ण विचार आहे, तर्क लावता आपण. उत्तम गुणाचे ग्राहक आहात. अत्यंत त्या गुणांना सीमा नाहीये. सकळ गुणामध्ये सार तजविजा विवेक विचार जेणे पाविजे पैल पार अरत्र परत्रीचा श्रीराम. समर्थ या ठिकाणी सकळ गुणामध्ये सार, सगळ्या गुणांमध्ये तुमचं जे पराक्रम आहे, तेजस्विता आहे, तुमच्यावर अत्यंत फार मोठे संस्कार आहेत. या सगळ्या गुणांमध्ये एक गुण जो आहे तो सगळ्या गुणांमध्ये सार तजविजा विवेक आणि विचार.
विवेकाधिष्ठित सारासार विचार, चालना करणे, योजना करणे. जेणे पाविजे पैद पार, अरत्र परत्रीचा. प्रपंच आणि परमार्थामध्ये विवेक विचार अत्यंत आवश्यक आहे. समर्थांना शब्द आवरले नाहीत राजांचं कौतुक करताना. ईश्वराचे अवतार आणि समर्थांनी आपल्या लक्षात आलं असेल सज्जन हो, की या 6 ओव्यांचे जे शेवटचं जे पालुपद आहे, चौथा जो चरण आहे, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे, यामध्ये 2 गोष्टी आहेत. एका राजाचं कौतुक समर्थांसारख्या अवतारी पुरुषांनी करणं म्हणजे स्तुती पाठकाचा दोष लागू नये. स्तुती केली आहे, स्तुती सुमनांचा वर्षाव आहे. समर्थ स्वतः म्हणतायत, उपमा द्यायला माझ्याकडे शब्द नाहीयेत, असं कर्तृत्व आहे राजे तुमचं. पण स्तुती केली आहे, स्तुती पाठकाचा दोष लागू नये ही एक भावना आहे देणे ईश्वराचे मध्ये. आणि एवढं कौतुक केल्यानंतर जे पत्र स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी मुखोद्गत केला असेल, त्या पत्रामध्ये आपला अहंकार वाढू नये, की मी हे केलेलं आहे म्हणून माझं गुणवर्णन, म्हणून माझं कौतुक, म्हणून माझं प्रशंसा माझ्या सद्गुरूंनी केली आहे, हा अहंकार मानवी मनाला लागू शकतो, चिकटू शकतो. तो लागू नये म्हणून देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे. 6 ओव्यांमध्ये समर्थांनी हा शब्द एवढ्यासाठीच रचलाय, पुन्हा 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 घेतलाय. एका अवतारी पुरुषाची दुसऱ्या अवतारी पुरुषांनी स्तुती केली आहे, हा दोष लागू नये आणि मनामध्ये अहंकार येऊ नये, की मी असामान्य कर्तृत्व केलेलं आहे. असा हा उत्तम पुरुष निरूपण समास समर्थ रामदासांनी आपल्या सगळ्यांना दिला. या आपल्याला माहिती आहे की ज्या शिवथर घडीमध्ये बसून समर्थांनी गणपतीची आराधना केली, आज तो दिवस आहे. आपण सगळ्यांनी आपल्या घरामध्ये गणपतीचं प्रतिष्ठापना केलेली आहे, त्याचं आगमन झालेलं आहे. एक महान संकट 1658-59 मध्ये जे स्वराज्यावर आलं होतं, ते आज आपल्या भारतावरच नव्हे तर सगळ्या विश्वावर आलेलं आहे. हे महान संकट असंच निघून जावं, त्यासाठी अवतारी पुरुष सध्या तरी कुणी दिसत नाही आहे. स्वतः श्री गजानन आलेले आहेत. तो विघ्न नाशक आहे, सुखदायक आहे. ही आरती सुद्धा समर्थांचीच आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. ही आरती मोरेश्वरच्या गणपतीला समर्थ रामदासांनी केलेली आहे. तो सुखदायक आहे, तो विघ्न नाशक आहे, तिमिर नाशक आहे, ज्ञानदायक आहे. अशा गणेशाने हे संकट, वैश्विक संकट शिवाजी महाराजांनी जसं लीलया पेललं, परतवून लावलं, तसंच परतवून लावलं नव्हे, त्याचा समूळ नायनाट केला. या विश्वावरचं संकट आमच्या आराध्य गणेशाने दूर करावं अशी समर्थांच्या चरणी, प्रभू श्रीरामाच्या चरणी, गणपतीच्या चरणी प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.